ऍक्च्युली हा जो पालक मेळावा ठेवायचा उद्देश काय होता, तर सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर मी अनेक ठिकाणी पाहतोय की लेकरांकडे पालकांचा दुर्लक्ष झालेला आहे, स्वीकार करावा लागेल. त्याच्या मागचं कारण काय? ठीक आहे, प्रत्येक जण तुमच्या कामात बिझी आहात, प्रत्येकाला ड्युटी आहे, कुणाला ड्युटी आहे, कुणाला नाही. पण आज घडीला पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने आपण आपल्या लेकरांना लक्ष द्यायला पाहिजे, आपण कुठंतरी कमी पडला का कोण बदल. मान्य आहे की प्रत्येकाला काम करावं लागतं, कामाशिवाय पोट चालत नाही, पोटाशिवाय काही होत नाही, मान्य साऱ्या गोष्टी. पण खऱ्या अर्थाने तर आपली सर्वात मोठी संपत्ती कोण आहे, तर आपले लेकर हे आपल्यासाठी आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती असते. हे आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही. पण आपल्या लेकरांना अडीअडचणी काय चालू आहे, शिक्षणाव्यतिरिक्त सुद्धा त्या लेकरांना आपण विचारलं पाहिजे की बाबा तुला नेमका अडचण काय. आपण अजिबात विचारत नाही. घरात आलं का लेकरू अभ्यास कर, झोपताना अभ्यास कर, सकाळी उठल्यानंतर अभ्यास कर. पण त्याला अभ्यास करताना त्याच्या डोक्यामध्ये किती चाललंय, किती त्याच्या डोक्यामध्ये घुसत आहे, हे आपण कधी विचारतो का त्याला? नाही विचार. फक्त उठलं का अभ्यास. त्याच्यानंतर या लॉकडाऊनच्या काळाचे परिणाम आज सुद्धा आपल्या लेकरांमध्ये पाहायला मिळत आहे. मोस्टली 70% ते 80% लेकरांमध्ये आज सुद्धा लॉकडाऊनचे परिणाम आहेत, हे मान्यच करावं लागेल. मोबाईलचं एवढं ऍडिक्शन झालेलं आहे. काही जणांच्या पालकांचे मला कॉल येतात, सर मोबाईल द्यायला गेला काय चिडचिड करतो, अंगावर मारा येतो, लेकरं असं करतात. ते कशामुळे होऊ लागले? तर आपण थोडं मन घंटे केलं पाहिजे. आता मान्य आहे मॅक्सिमम जणांना एकच लेकरू आहे, एकूण एक लाडाचं लेकरू आहे. पण एकूण एक लाडाचं म्हणजे आपण त्याला किती सूट देणं हे पहिल्यांदा चुकीचं आहे. पहिल्यांदा या लेकरांना आपल्याला कुठं ना कुठं बंधन घालावंच लागतं. जर त्याला जास्ती जर म्हटलं तुझ्या मनानं तुला काय करायचं कर, तर आपण त्या पद्धतीनं जर बोलायला गेलो तर लेकरू पुढे तुमच्या हातात राहणार नाही, लेकरू तुमचं बी राहणार नाही ना, लेकरू माझं बी राहणार नाही. वय वर्ष 16 ते 17च्या पहिलाच लेकर हे तुमच्या हातामध्ये असतात. 16च्या नंतर जवळपास तुम्हाला 50 ते 60% लेकर तुमच्या हातातून गेलेला असतो. तुम्ही किती सांगा तुमचं ऐकत नाही. आणि दुसरं, घरामध्ये अभ्यास करायला होती, तुला कळते का? हे आजकालच्या लेकरांमध्ये आर्वंशी भाषा झालेली आहे, उद्धटपणाचं झालेलं आहे. हे पण कुठला कुठं पालकांचा दायित्व आहे. आणि विशेष म्हणजे काय की मुलं किंवा मुली घरामध्ये आईला वागत नाही तर वडिलांना वागतात. आणि ह्या ठिकाणी माझी बहिणींना सर्वांना तुम्हाला विनंती आहे, जरी एकूण एक लाडाचं राहिला तर झाकून घेऊ नका. वडिलांना घरामध्ये त्या ठिकाणी सांगत चला की आज असं या पद्धतीने करू लागले किंवा करत आहे. ह्या मोबाईलमुळे एक काम करायचं, ज्यावेळेस आपल्याला लेकरं म्हणतात सरांनी आम्हाला असाइनमेंट दिलेला आहे, मोबाईलवर गृहपाठ दिलाय का, तर तुम्ही पहिल्यांदा एक काम करत चला, पालकांना म्हणजे आम्हाला कॉल करायचं, शिक्षकांना. मी असलेल्या शाळेत जे कोणी शिक्षक असतील त्यांना तुमचं पहिलं काम आहे की त्यांना तुम्ही कॉल करा आणि विचारा सर तुम्ही गृहपाठ दिला का. मॅक्सिमम लेकर काय करतात माहिती का तुम्हाला? गृहपाठ राहत नाही, काहीच राहत नाही, नाव आमचं पुढं करणार आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी गृहपाठ राहत नाही, काहीच राहत नाही, नाव आमचं पुढं करणार आणि त्या ठिकाणी काय करणार, सर्वात जास्तीत जास्त सध्या चालू आहे इंस्टाग्राम पासून लेकराला दूर ठेवा, व्हॉट्सअप पासून दूर ठेवा. दाखवायचं अकाउंट एक आहे आणि वापरायचं अकाउंट वेगळा आहे. तुमचे लेकर म्हणजे काय माझ्या भावासारखेच, माझ्या बारक्या बहिणीसारखेच सारे. पण आज आपल्याला पुढे समोर अडचण होणार. राहिला टक्केवारीचा प्रश्न, प्रामाणिकपणे जर अभ्यास केला कसलाही अडाणी लेकरू 90% आणि पालक मेळावा ह्याच पिरियडमध्ये काय बोलवला त्याच्या मागचा उद्देश असा आहे, झालं दिवाळी 2 महिन्यापूर्वी दिवाळी आहे. गेल्या वर्षीचा जो अनुभव आलेला आहे मला, त्या अनुभवानुसार त्या ठिकाणी दिवाळीच्या नंतर लेकरं अभ्यास करत नाहीत. ज्यावेळेस दिवाळीचे गुंडे खातात त्याच्यानंतर जवळपास लेकरं जे तुम्ही टॉप म्हणता लेकरू, आता तुम्हाला लक्षात येत असेल सर पहिला अभ्यास करतो किंवा सर आता अभ्यास करायला गेला, जाणवत असेल तुम्हाला. बघा ऍक्च्युली तर त्यांचा प्रॉब्लेम नाही, तर काय होतं वय वाढत असताना त्यावेळेस काय होतं हा वाढीचा प्रमाण वाढत राहतो, शिक्षणाला गरज असते. आणि त्या ठिकाणी काय करतात, लेकरांची जी सवय आहे ती सवय त्या ठिकाणी पूर्णपणे अभ्यासाची कमी होत चालली. एखादी चांगलं काम करायला हवा, तुम्ही करणार नाही. अभ्यास करायला सांगा, अजिबात करणार नाही. हे कशामुळे व्हायला नाही? आपण त्याच्याबद्दल सुद्धा आपण काही ना काही विचार केला पाहिजे की लेकरांचा सर्वांगीण विकास आपल्याला कुठल्या पद्धतीने करता येतं, तर पहिल्यांदा आपली जबाबदारी आहे आणि आपण ती करणं हे तुमचं कर्तव्य आणि तेवढंच प्रामाणिकपणे माझं कर्तव्य. आता मी पाहतोय आज काही पालकांची भेट झाली, फीस भरलं म्हणजे तुमचा लेकरू माझ्याकडे चुकीच आहे, लक्षात घ्या. तर तुम्ही ज्या कळकळीने फीस भरताय, मी ज्या कळकळीने तुमची फीस भरते, माझं सुद्धा दायित्व आहे की त्या लेकराला त्या पद्धतीनं पाहणं. काही पालकांना तर मी आज पहिल्यांदा पाहतोय या ठिकाणी की तुमचं काम आहे, विचारलं पाहिजे सर
तुमच्या अभ्यास तुम्ही अभ्यास करायला आहे का, आम्हाला थोडं सुधारणा वाटत नाही, पण सुधारणा झाली आहे. हे बार 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 हे प्रत्येक पालकांचं त्या ठिकाणी दायित्व आहे. कमीत कमी विचारलं पाहिजे. माझ्याकडेच नाही, शाळेमध्ये जाऊन विचारा, शाळेमध्ये विचारपूस करा त्या ठिकाणी. आणि आजच्या घडीला वास्तविकता आहे, शाळेमध्ये जे प्रकार होत चाललेले आहेत हे शाळेमधले प्रकार मी बोलून येईल तुम्ही ऐकता अशा प्रकारे झालेले आहेत. लेकरं घरी तुम्हाला सांगतात सर पिरियड होत नाही, पप्पा पिरियड होणार गेला, म्हणून पिरियड होणार गेला. लेकर कधी कुठं बोलू लक्षात ठेवा. एखादी लेकर कुठं बोलू शकते, 60-70% विद्यार्थी कधी कुठं बोलू शकतात. आज रियालिटीमध्ये तसं झालंय, यायचं वर्गात बघायचं कुठं सारायचं आणि एक घरून कंप्लीट करून आला. कसं शक्य आहे लेकरांना घरी कंप्लीट करणं? त्या ठिकाणी जर लेकरू म्हटलं वर्गात पिरियड होत नाही तर तुम्ही पालकांनी सर्वांनी जावा शाळेमध्ये आणि विचारा कसं काय पिरियड होणार गेले. आमचे लेकरं शाळेमध्ये आमच्या लेकराचा वेळ बाहेर चालला आहे, काय शिकला तुम्ही? पण त्यावेळेस तुम्हाला किती उलट रिप्लाय करत मग तुमचं गैरी पोर काय होतं. आपल्या लेकराला लगेच नाव ठेवायचं, मी बोललं म्हणजे कधी इकडं जायचं नाही. पहिल्यांदा बघायचं की सत्यता काय त्याच्यामध्ये, सत्यता काय त्याच्यामध्ये ते पहिल्यांदा तपासून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे करायचं. आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचं काय, अनेक विद्यार्थ्यांना विचारतो मी, बेटा तुला काय व्हायचंय? तर मी ठरवायला पुढे जाऊन काय करायचंय सर बघू, पुढे काय व्हायचंय आई पप्पा मनावर तेव्हा बघू. म्हणजे लक्षात घ्या, विद्यार्थी जीवनामध्ये सर्वात महत्वाचं काय, जनावराला स्वप्न पडत नाही. ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये धैर्य असतो, ज्या माणूचा स्वप्न बघतो तोच माणूस पुढे जाऊन क्रांती करतो. तुम्ही तुमच्या लेकरामध्ये जिद्द निर्माण करा. ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना काय म्हणा तुला कलेक्टर व्हायची, तुम्ही बोलत चला बरोबर मला बेटा तुला कलेक्टर व्हायचं आहे, तुला IAS व्हायचं आहे, तुला त्या ठिकाणी MBBS व्हायचं आहे, तुम्ही हे बोलत चला. तुम्ही बोलत नाही लेकरांना, हे तुमचा म्हणजे हे ऍक्च्युली लेकरावर होणारे परिणाम. मग काय होतंय, तुमच्या अपेक्षा वाटतं अरे म्हणजे मम्मी म्हटल्या, माझे पप्पा म्हणतात, माझ्यावर थोडा भरोसा केल्यात आणि मला एवढं तर म्हणतात. म्हणजे तो काय करतो त्या ध्येयाला लागतो. आणि ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ध्येय नसतो त्या व्यक्ती काही करू शकत नाही आयुष्यामध्ये. म्हणून आपलं त्या ठिकाणी कर्तव्य आहे, पालकांचं तुमचं असलेल्या माझं कर्तव्य आहे. मी जे ऐकतो किंवा लेकरं बोलतात त्यांच्या आयुष्यात बोल नाही, एकच काम करा, 10वीला 2% अजून कमी पुढे हरकत नाही, पण त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा गोल सेट. लॉकडाऊनच्या बॅचमध्ये 7 पोरं 100% होते, त्या 7 मध्ये 4 पोरं विकसता लागली आणि त्याच्यात एक मुलगा अजून परत लागला नाही, 3 वेळेस रिपीट केला. त्याच्या मागचं कारण काय, इच्छाशक्ती कमी पडली त्या पोराची म्हणून त्या ठिकाणी लागला. आणि काही पोरं त्या ठिकाणी 95% पोरं आहेत, तर त्या 95% पोरं सुद्धा त्या ठिकाणी लागतात. का लागतात ते कधी विचार केला का आपण? नाही करत आपण. आणि लेकरांना कधीही त्या ठिकाणी आपण मेंटली टॉर्चर करायचं नाही. माझी विनंती आहे सर्वांना, लेकरांना मेंटली टॉर्चर करू नका. लेकरं तुमचे चांगले आहेत, लेकरांना नाव ठेवण्यासारखं नाही. आणि कधी कधी काय होतं, सर्व पालकांना विनंती आहे, बार बार जर तुम्ही त्याला अभ्यास कर म्हटलं का लेखून करायचं ते करणार बरं का. काही ठिकाणी असं पण तुम्ही करा करा म्हटलं तर करत नाही आणि अशी कंडिशन येते की ऑटोमॅटिक लेकर अभ्यास करायला. तुमच्यापेक्षा जास्ती काळ लेकर आमच्या पैसे तुमच्याकडे कमी येतात. तुमच्याकडे सकाळी 6ला लेकरून निघाला, रात्री कितला येतो घरी तुमच्याकडे 7ला येतो, दिवसभर येतो, शाळेत येतात आमच्याकडे. आमचं कर्तव्य आहे की आम्ही तुमच्यामध्ये काय करू शकतो, तुमच्या लेकरामध्ये काय बदल करू शकतो, आमचं दायित्व आहे. आणि तुम्ही आमच्यावर विश्वास केला तेवढं आमच्यासाठी खूप मोठेपण आहे. आता याच्यामध्ये काही मुद्दे तुम्हाला सांगतो. शाळेमध्ये शिकवणे झाले का त्या ठिकाणी पहिल्यांदा तयार नव्हतं, तर बेटा खुर्ची तरी माझ्यासाठी इकडे येतं, योगा इकडे येत, योगा इथे आहे पुढची योगा इकडे. आणि लक्षात घ्या, शाळा आणि जे शिकवणी शाळेमध्ये चालू आहे ते तुमचं काम आहे बघा, विचारलं पाहिजे. प्रामाणिकपणे सांगतोय, कारण 10वीला टक्केवारी असलेल्या 9वीचा बेस असेल, 8वीचा बेस असेल, ते ग्रॅमरवर डिपेंड आहे. मराठी ग्रॅमर असले, हिंदी ग्रॅमर असले, बाकीचं शिकवतील न शिकवतील, पण शाळेमध्ये एवढं कंपल्सरी करा हे ग्रॅमर तरी आमच्या लेकराचं तुम्ही कंप्लीट करा, म्हणजे तुम्ही विनंती करा. 28 मार्काला ग्रॅमर. जास्ती लेकरांचे मार्क कुठं जातात, ऑब्जेक्टिव्ह मध्ये मार्क जातात, मोठ्या प्रश्नात कधीही मार्क गेलेच नाही. आजपर्यंत ज्या 99% पोरं आहेत, 98% पोरं आहेत, त्यांना तुम्ही विचारा तुझे मार्क कुठे गेले, त्यांना कधीच म्हणणार नाही मोठ्यात मार्क गेले. मार्क जातात ऑब्जेक्टिव्ह मध्ये, फिल इन द ब्लँक, जोड्या लावा, चुकी बरोबर, अशा क्वेश्चन्स मध्ये त्या ठिकाणी लेकरांचे तुमच्या मार्क जातात आणि परत ते पुनरावृत्ती होत्या त्या ठिकाणी. म्हणून मी तुम्हाला परत सांगतोय, बेसिक कडे लेकरांचं त्या ठिकाणी आपण लक्ष देणं परत गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये रिव्हिजन व्हायला ठिकाणी बघा, ठीक आहे आता जवळपास 45 to 55% सिलेबस संपलेला आहे.
8वीचा असेल, 9वीचा असेल, 10वीचा असेल, मागचे चॅप्टर लेक्चर अभ्यास करायला त्यांनी बघा. आणि ज्यावेळेस आम्ही काय करतो, अभ्यास देतो तर बेटा तुम्हाला 3 चॅप्टर करायचे. घरी येणार ऑइल सरलीचा अभ्यास दिला, शाळेतलं एवढं आहे आणि इथलं एवढं आहे. आणि ह्या ठिकाणी काय करणार तुम्ही, गुप्त सारण्याचं काम करणार नाही. गुप्त म्हणजे लक्षात येते ना, जसं ते बारचे खाते द्यायचे राहतात बघा, एकदा भरायला केलं काय चालू त्या ठिकाणी, मग ते आमचा फायदा काय आणि तुमचा काय फायदा त्या ठिकाणी. रिव्हिजन देणं या घरामध्ये अभ्यास देणं म्हणजे काय असतं, रिव्हिजन देणं अभ्यास देणं म्हणजे काय, गुप्त सारणी त्या लेकरांना बार बार रिपीट केलं पाहिजे, रिव्हिजन केलं पाहिजे, तरच त्याला मॅथमॅटिक्स मध्ये मार्क पडतात. वाचन करायला गेलं का आई मम्मी मला झोपवलेले, थोडं वाचलं का झोपवलेलं आहे. ते कशामुळे होतं, हे होत एकच कारण आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये काही ध्येय नसतं. ध्येय काय माहितीये का, पहिला बघा जवळपास तुम्ही सर्वांना माहिती आहे, घरात आलेला मुलगा काय करतो, 70% ते 80%च्या घरी सांगतो, गेल्या गेल्या पहिला बॅग टाकते आणि हातामध्ये काय घेते, मोबाईल घेते. गेल्या गेल्या काय चिडचिड करते म्हणाला, त्याला जेवणा म्हणाला डायरेक्ट जेवणा, तर पप्पा घरी राहणार, मम्मी काय सध्या मम्मीचं काय त्या ठिकाणी तुला द्यायचं काही, कसं बोलायला उलट सांगायचं अजून. मग हा देते 10 मिनिट देते, घे 10 मिनिट आणि त्याच्यानंतर पुन्हा वाच घेते बरं का, आणि वाचायला बसते. अजून अर्धा घंटा झालं, कुठं बाहेर गेलं, मम्मी काय दे की 5 मिनिट. मला सांगा 1 घंट्यामध्ये 3 वेळेस 5-5 मिनिट. ठीक आहे मोबाईलचा वापर करू ते, आपण वापर कशासाठी करायला. हा एखादी कन्सेप्ट कळली बाबा सर, आम्हाला कन्सेप्ट कळली नाही, आम्ही त्याचा युट्यूबला वापर करत होतो, एखादी आम्ही त्याच्यावर मॅथमॅटिक्सचे खालचे प्रॉब्लेम्स आता ते सोडत होतो का नाही. काय बघणार इंस्टाग्राम, काय बघणार व्हॉट्सअप, जाणार युट्यूबची शॉर्ट्स बघत बसणार. त्याला कळत नाही की 1 घंटा कधी गेला, 1.5 घंटा कधी गेला, आणि त्याचं लक्ष पूर्ण होतं त्याच्यामध्ये. आणि जे रिसर्च करण्यात आलेलं आहे नवीन, त्याच्यानुसार जे लेकरं सर्वात जास्ती मोबाईलवर असतात त्या लेकरांना पाठांतर होत नाही. ते लॉकडाऊन पासूनच आहे. आणि लॉकडाऊनचे परिणाम आज सुद्धा आपल्या लेकरांमध्ये दिसलेले आहेत. तुम्हीच म्हणता बघा, लॉकडाऊनच्या पहिला मुलगी हुशार होती माझी, मी हुशार होतं, आणि आपण अभ्यासच करता गेला. अभ्यास करता गेल्यात म्हणजे काय, त्याची बसायची सवय मोठी आहे. पहिला जे 3-3 घंटे 4-4 घंटे अभ्यासाला बसायचे, आता बसतात का हो, 1 घंटा केला, एवढं केला अभ्यास, जरूर काय तुमचा उपकारच करला. त्या ठिकाणी लेकरांना जाणीव निर्माण करून द्या की तुम्ही जे फीस भरला, पुण्या परिस्थितीतून तुम्ही फीस भरताय, काय वाईट परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही फीस भरताय, हे पहिल्यांदा लेकरांना कळलं पाहिजे. दुसऱ्यांदा तुम्ही जे काही कष्ट करताय, तुम्ही केलेल्या कष्टाचे तुम्ही एकच काम करा, लेकरांना तुमच्या जुन्या स्टोरी सांगा, तुमच्या वडिलांच्या काळातल्या स्टोरी सांगा. तुमच्यातले जवळपास आता साऱ्यांना माहिती आहे की पहिला गलतानी पोत राहायचं ते आपलं सोयाबीनचं पोत राहायचं, माहिती आहे का तुम्हाला. सोयाबीनचं पोत शिवून बनेल करून घालायचे लोक, घालायला अंगावर बनेल राहत नव्हती, शाळा शिकायला राहत नव्हती, 10-12 गावात एक शाळा राहत होती आणि चलत 6-6 किलोमीटर लोक जात होते. आणि इच्छाशक्ती होती शिकायची. आज प्रत्येक गोष्ट घरात आहे, आणि एक पुस्तक 10-10 वर्ष वापरायचे, आणि एक पुस्तक अख्खं वर्ग वापरायचं त्या ठिकाणी. आज मोबाईल आहे, आज पुस्तक आहे, प्रत्येक गोष्टी ऐकता मिळाल्या. जाणीव नाही की त्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा जाणीव करा, तुम्ही काय कष्ट केला होते सांगा, त्यांना कळू द्या की बापाच्या अंगावर फाटलेली बनेल बापाला बदलाली, तुमची फीस भरलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी जाणीव नाही. ते लेकरांना पहिल्यांदा कळू द्या. जोपर्यंत लेकराला कळणार नाही की माझा बाप पुण्या कष्टातून फीस भरतोय, माझी माय 4 जणांच्या घरी जाऊन माझी फीस मागून त्या ठिकाणी भरते, तोपर्यंत लेकर शिकत नाही. आपण कमी पडतो आणि त्या ठिकाणी म्हणतो हा तुला पाहिजे, हा घे बेटा, लगे द्यायचं. लगे दिल्यानंतर त्या वस्तूची किंमत राहत नाही. कोणत्याही वस्तूची लगे दिल्यानंतर किंमत राहत नाही. आपल्याला बघा एखादी गोष्ट लगे मिळू द्या, किंमत राहत नाही, आणि तेच कष्टाने करून मिळू द्या, त्या ठिकाणी किंमत असते. हे पहिल्यांदा लेकरांना पटवून सांगा की बाबांनो आमची परिस्थिती काय होती, आम्हाला शिकायला मिळत नव्हतं, आम्ही 12-12 गाव त्या ठिकाणी ओलांडून जायचो, आमच्या वडिलांची परिस्थिती अशी होती म्हणून आमचे लहान वयामध्ये लग्न झाले. हे त्यांना पटवून सांगा तुम्ही लेकरांना. आणि शिकण्या गेलं तर पुढे त्याचे परिणाम काय होतात ते पण सांगा. शिकण्या गेलं तर उद्या काय होतं सांगावं. लोकांच्या इथं कपड्याच्या दुकानात कामाला करावं लागते, किती वाईट परिस्थिती आहे सांगा. तुम्हाला तुमच्या लेकराला लोकांच्या दुकानात कपड्याचं काम करताना बघायचं का तुम्हाला. आज जरा मन घट्ट करा ना, काय होत नाही थोडं मन घट्ट केल्यानंतर. आयुष्यभर रडण्यापेक्षा आज थोडं मन घट्ट करा. लेकरांना तुम्हाला चांगल्या जागी बघायचं असेल तर थोडं कष्ट करावेच लागतील. आज जर तुम्ही लक्ष देणार गेलो, वैयक्तिक लक्ष जर देणार गेलो तर उद्या हीच परिस्थिती नाही. त्याला पटवून सांगा की बाबा असं शिकलो तर असं तुम्हाला चांगले जॉब मिळत, चांगले हे ठिकाणी मिळत, चांगले मिळत, आमचं सुद्धा कल्याण होईल.
हे तुम्ही जे लेकरांसाठी करताय, तुम्हाला अपेक्षा नाही की तुम्हाला कमवून पोसा, तुमच्या अजिबात अपेक्षा नाही. तुमच्या अपेक्षा काय? आमच्या काळामध्ये जे आम्ही वाईट दिवस बैठलेले आहेत आमच्या लेकरांच्या आयुष्यात हे तुमच्या पुढचं ध्येय आहे, म्हणून तुम्ही लेकरांना शाळेला पाठवलं. ते लेकरांना पटवून सांगा, कशाला तुम्ही पाठवलं शाळेला जायचं? किती वाईट दिवस बैठला तुम्हाला माहिती आहे. आता ठीक आहे, चांगले दिवस आल्यात, काळ बदलला, पण जर 1980च्या पहिल्याचा जर काळ बदलला तर काय परिस्थिती होती सांगा बरं. अहो, राहिला एका रूम मध्ये लोक राहत होते, ते पहिल्या शामला शाळा होती, पहिल्या एकच शाळा, सर्व तिकडेच ऍडमिशन करायची त्या ठिकाणी. एवढं वाईट बिकट परिस्थितीमध्ये लेकर तुम्ही शिकला, तुमच्या लेकरांना शिकवतात, पण तुम्ही जे काही कष्ट केला ते लेकरांना माहिती नाही. ते पहिला पटवून सांगा. रूमचं भाडं कसं भरावं लागतंय, आपण कशासाठी उदगीरला आला, पप्पांना काय करावं लागतं, शेतामध्ये कुण्या पद्धतीने काम करतात, काय त्रास आहे घरामध्ये, हे पहिला पटवून सांगा. बघा लेकरामध्ये काय परिवर्तन होते त्या ठिकाणी. आपण कमी पडतो, का कमी पडतो, आपण लाजतो. लेकराला काय सांगायचं अशा गोष्टी? लेकरावर परिणाम होतो? नाही परिणाम होतो. लेकरांना उलट्याच्याने जिद्द निर्माण होते, लेकरांमध्ये इन्स्पिरेशन निर्माण होतं या ठिकाणी, आणि ह्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक लेकरांचं एक अभ्यासपत्रक करा, वेळापत्रक तयार करा, आणि जास्ती बर्डन करू नका. तुम्ही मी म्हणल्याप्रमाणे त्यांच्या डोळ्यापुढे एक ध्येय निर्माण करा, आणि त्यांच्या पुढे त्यांना जाणीव निर्माण करून द्या. तुमच्या आयुष्यात झालेले जे कष्ट आहेत, ऊस तोडायला गेलेले कष्ट असतील, लोकांच्या शेतामध्ये केलेले कामाचे कष्ट असतील, लोकांकडून व्याजी पैसे काढल्यानंतर त्याला कसे परत द्यावं लागत असेल ते काढा. त्याच्यानंतर ट्युशनची फीस भरायला कदाचित असं झालं असेल, दुसऱ्याकडून मागून आणून फीस भरला असाल, ते त्यांना जाणीव निर्माण करून दिलं पाहिजे. जर शिकण्या गेले तर आजकाल हो का, पहिला जसं काळ होतं तो काळ परत आला. पहिला शिक्षण कुणाला होतं? गावातल्या पाटलाच्या पोराला, मोठ्या घरच्या पोराला शिक्षण होतं. आज परत आलं. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली की त्या ठिकाणी शिक्षण हा फक्त श्रीमंताच्याच घरच्या लेकराला झालेला आहे. जे काही वाढलेलं आहे, फीस असेल, या साऱ्या गोष्टी असतील, हा शिक्षण फक्त श्रीमंताच्याच घरच्या लेकराला झाले. एमबीबीएस ला जर गेला तर एमबीबीएस ला गव्हर्नमेंटचा खर्च वर्षाला 4.5 ते 5 लाख रुपये. गव्हर्नमेंट सांगतो, मी प्रायव्हेट नाही बोलत. प्रायव्हेटचा खर्च 1.5 कोटी रुपये वर्षाला. 1.5 कोटी रुपये. आपलं घरदार जर इकलं तर त्या ठिकाणी भरती होणार नाही, एवढं त्या ठिकाणी खर्च आहे. म्हणजे शिक्षण आता कुणाचं राहिले? सर्वसामान्य लोकांचं राहिले का? नाही. म्हणून आपल्या लेकराला काय करावं लागेल? ज्या क्षेत्रामध्ये गेलं त्या क्षेत्रामध्ये आपल्या लेकराला टॉप राहिल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते टॉप राहण्यासाठी एकच माणसाला जिद्द निर्माण करते, आणि ती जिद्द म्हणजे आयुष्यात घडलेली जाणीव. त्याला जाणीव करून द्या की आई काय कष्ट करते, वडील काय कष्ट करतात, भावाची फीस भरणार, त्या भावाची फीस भरायला काय अडचण व्हायला आहे, तेवढ्या फीस मध्ये तुझी फीस भरणार आहे, पहिल्यांदा त्यांना पटवून सांग. आणि अनेक जणांच्या पालकांचे मला फोन येतात, सर ऐकच नाही गेले, उपाटी बोलाले आणि हे कराले. का बोलाले, कशामुळे बोलाले? त्याला जाणीव नाही ना. ज्यावेळेस त्याला जाणीव झाली त्यावेळेस डोळ्यातून पाणी त्याच्या, माझ्या बापाने एवढं कष्ट केले, माझ्या मायने एवढं कष्ट केले, हे पहिल्यांदा त्यांना कळू द्या. त्या ठिकाणी त्यांना पटवून सांगा. आणि घरी जाताना मी अनेक वेळेस ऑब्झर्वेशन करत होतो का, सध्या लोक मी कुणाच्या पर्टिक्युलर लेकरांना म्हणत की सारे माझ्या बहिणीसारखे ताई आहे, सारे माझ्या बारक्या बहिणीत माझे बारके भाऊ. आजकाल लाल बहादूर शाळेच्या बाजूला पाहतोय, तुम्ही पाहत असाल, तुम्ही लेकरांना घ्यायला जाता, 8वीचे पोरं सुपारी खावले जातो. या तर इकडे जागा, या इकडे 8वीचे लेकरं सुपारी खावलेले, 9वीचे पोरं सिगरेट ओढलेल्या, आणि काही तुकार पोरं पुरी येताना पुरीच्या मागे येताना चालल्या. आपण काय करतो लक्षात घ्या, पोरी घरी घाबरून सांगत नाही, पण तुम्ही विचारत चला पोरीवांना घरी, बाई तुझ्या मागं कोणी येऊ लागले का माय? आपण काय म्हणतो, आई तुझ्याच मागं बरं आला दुसऱ्याच्या आली, असं बोलायचं नाही. हे चुकीचं आहे बोलणं. त्याच्यामुळे काय होतं, लेकरांमध्ये खच्चीकरण होत आहे, आणि लेकरं तुम्हाला घाबरून काही सांगत नाही. आणि एवढे छिछोरे पोरं वाढल्यात त्या ठिकाणी, एवढे भयानक प्रचंड प्रमाणात वाढल्यात. तुमची बाई म्हणजे काय, माझीच बाई काय. आणि शाळेमध्ये पण तुम्ही त्या ठिकाणी बोललं पाहिजे, सर आम्ही लेकर येत असताना अशा प्रकारे बोला, तुम्ही काय करावं? सर शाळेच्या बाहेर गेला, आमच्या लेकरांना दिली गेली, हे काय पद्धत झाली? माझी जबाबदारी आहे, एकदा ट्युशनला लेकरू आलं, मी एकाही पोराला लालबहादूरच्या बाजूला थांबू देत नाही. दिसलं काय मी ते घालून मारतो, माझं दायित्व आहे ना. आजपर्यंत एवढ्या क्लासच्या पूर्वी एकही क्लासच्या पूर्वीच्या मागे कोणता पोरगी आला नाही, आणि कधी येणार बी नाही. त्या ठिकाणी दरारा राहिला पाहिजे, त्या भीती राहिला पाहिजे. त्या ठिकाणी 2% कमी पडू द्या, हरकत नाही, पण लेकराला मानसिक त्रास नको द्या, ते महत्वाचं आहे. टक्के कमी पडणार नाही, पण ते जर हेडेक झाला, डोक्याला ताण झाला, लेकर घाबरून सांगा, पप्पाचा स्वभाव स्ट्रिक्ट, पप्पा काय करतात, मम्मीचा स्वभाव स्ट्रिक्ट, मम्मी काय करते. लेकरू मधल्यामध्ये झुरते, मधल्यामध्ये झुरते, आणि तुम्हाला लेकरू परत काही सांगा. पहिली बोलत सर, मित्रांसारखं वागत सर. हा काही घ्या ना जागा, या इकडे या ना काही. फ्रीली बोलत चला का. आपण जर लेकरांना फ्री बोलायला लागलं ना, लेकर आपल्याला काही सांगत.
तुमच्यामध्ये, तुमच्या मुलामध्ये, मुलीमध्ये जी काही बॉन्डिंग असायला पाहिजे, एवढी फ्रँकली असायला पाहिजे की लेकरं तुम्हाला सांगताना संकोच सुद्धा करू नये. त्या ठिकाणी भीती असावी. भीती कोणती असावी? आदरपोटी भीती असणं हा वेगळा भाग झाला आणि दहशत असणं तो वेगळा भाग झाला. आहे ना इकडे आहे जो काही आहे. त्या गोष्टी पहिला प्राथमिकताने लक्ष द्या. बघा, माझी कल्पनेची विनंती आहे, परत एकदा हात जोडून सर्व पालकांना विनंती आहे, आपल्या लेकराला विनाकारण दोष द्यायचं नाही. तूच का बरं, तुझ्याच मागं असलं काही बोलायचं नाही. लेकरू कधीच तुम्हाला घरात काही सांगत नाही. पुढे भविष्यात फ्रेंडली राहा, बॉन्डिंग ठेवा. आणि त्या लेकरांना ज्यावेळेस कळलं की माझ्या पप्पाचा, माझ्या आईचा माझ्यावर एवढा विश्वास आहे, कधीच लेकरू वाईट वाढत म्हणजे पाय घालत. आपण असं करतो, काय काय पोरं येऊन बोलतात माझ्या पुढे, सर मम्मी बी असं करते, पप्पा बी असं करते. द्वेष निर्माण होतो पालकाबद्दल. आम्ही बोलू द्या, मारू द्या, कुठू द्या, आमच्याबद्दल द्वेष राहतो. तुम्ही थोडं बोललो, मम्मी असं म्हणली, आई पप्पा असं म्हणली, आणि ऐकतो. मोठ्या बहिणीला असं करतात, मोठ्या भावाला असं करतात, मला असं करतात. असं नाही व्हायला पाहिजे. तर लेकरामध्ये असं कधी संभ्रम सुद्धा होऊ नये की त्या ठिकाणी जी वागणूक आहे त्या इकडे सांगा, येऊ इकडे ते त्या ठिकाणी कळलं पाहिजे. बघा, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही वातावरण जे झालेलं बाहेरचं, हा वातावरण फक्त लालबहादूर शाळेपुरता मर्यादित नाही. त्याच्यापेक्षा खराब विद्यार्थी शाळेपासला वातावरण. आणि जे काल परवा जी घडलेली घटना आहे, कलकत्ता मध्ये घडलेली घटना, ते पण कॉलेजच आहे, एमबीबीएस कॉलेज आहे. तो इकडे त्या जे लेकर सर्वात जास्ती IPS, ड्रीम 11 हे खूप महत्वाचं. सर्वांनी ऐका, पालकांना विनंती आहे माझी की या ना आणि आज जे सध्या सर्वात जास्ती जे लेकर बाहेर चालल्या त्याचं दुसरं कारण आहे पबजी, फ्री फायर आणि ड्रीम 11. 8वी 9वीचे पोरं ड्रीम 11 वर 50 रुपये 100 रुपये लावले. त्याचा परिणाम आज होणार नाही. ज्यावेळेस असल्या वाईट गोष्टीची सवय लागते ना, त्याचे परिणाम तुम्हाला 4 ते 5 वर्षानंतर बघायला मिळतील. तर काय परिणाम होतो? पहिल्यांदा मेंटली डिस्ट्रॅक्ट होतो, चिडचिडपणा वाढतो. आणि तो काय करतो पुन्हा माहितीये का? गपचूप ठेवलेले पैसे काढायला बघतो. का बरं? त्याला सवय लागली. त्यासाठी मोबाईल बार चेक करायचा, मोबाईलच्या हिस्ट्री चेक करायचा. 11 वाजता पोराकडे मोबाईल आहे ना, त्याला पता बी लागली मोबाईल चेक कर. मुलगी शाळेत चालली आहे, गपचूप तिला बी माहित राहणे आणि त्या पोराला माहित राहणे, गपचूप जाऊन गपचूप राहून मारायचं. कळलं पाहिजे की काय. आणि कधी 100% ज्यावेळेस आम्ही ताणतो इथं अभ्यासाला, कर रे बेटा कर म्हणलो, तिने येणार घरी सांग आय सरलीच मारलेले. आता फिरताना आम्ही बैठलो, काय सर उभी गेलतो, फिरलो कडे गैरी पोरा नाही सर उभी गेलतो. आमचं काही नुकसान आहे का याच्यामध्ये सांगा. आम्ही तुमच्या लेकराची चिंता करणार. हा मला काय, हा फीस घेतलो चला झालं, आलं का गेलं नाही. असं तुमचं माझ्याकडे आलं म्हणजे माझी जबाबदारी आहे की तुमच्या लेकरामध्ये सुधारणा झालीच पाहिजे. हा 1-2% सुधारणा होईल ना होईल कुठे गॅरंटी देणार नाही, पण त्याच्या वागण्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, ते महत्वाचं आहे. आणि म्हणून माझे सर्व पालकांना विनंती आहे, आज जो आपण पालक मेळावा घेतला, हा जो आहे लेकरांच्या भविष्याचा पालक मेळावा आहे. माझ्या लाईफ मध्ये हा 7वा वर्ष हा पहिला पालक मेळावा घेतला. मी आजपर्यंत कधीच घेतलो नाही. मी पालकांशी जास्त इंटरॅक्शन सुद्धा करत नाही. पण जे आज मी वातावरण बाहेरचं पाहतोय, त्या वातावरणानुसार मला वाटलं की पालकांना सतर्क करणं सर्वात जास्त गरजेचं आहे. प्लीज सर्वांना विनंती आहे, मोबाईल चेक करा, त्याला लागलेल्या सवयी बघा. आता लालबहादूरचे पोरं आहेत, तुमच्या काही मुलांना विचारा, 9वी 10वीचे पोरं सिगरेट ओढलेल्या, सुपाऱ्या खावलेल्या, विमल सुपाऱ्या खावलेल्या. कदाचित आपल्या पोराला तशा गैरी पोराची संगत लागणार नाही. पहिला तुमचं करतो ठीक आहे, आम्ही हे करू, त्या पद्धतीने करू. तर आम्ही मारलं का म्हणणार, आहे पप्पा उगूच्या उगून मारल्यात, हो आम्हाला आम्ही काय केलं नव्हतं, तुम्हाला काय वाटतं? खरंच म्हटलं पोरं, कारण तुम्हाला घरात बसून का माहित राहते. आम्ही ज्यावेळेस फिरतो आम्हाला सारे पोरं सांगतात कोण काय करतंय, काही त्या ठिकाणी आम्हाला स्पष्ट कळत असतं त्या ठिकाणी. म्हणून थोडं पर्सनली त्याला कळू की नाही अशा पद्धतीने तुम्ही लेकराकडे लक्ष द्यायचं. रोडला जाताना तुमचे कोणी सोयऱ्या घरातले असेल तर त्यांना सांगून घेऊन चला. कोणते पोरं विनाकारण मागे येत आहेत का, त्या ठिकाणी तुम्ही बघत चला. आई सर उच्चावर कशाला नादी लागावा, परत आमच्या पुरीला त्रास द्यायचे, कोणी मायकाला त्रास देत, की माझ्याकडे कोणी त्रास दिला.
पण आपल्या लेकराला विनाकारण त्रास होईल अशा पद्धतीने काही करायचं नाही. आणि जेवढं होईल तेवढं प्रामाणिकपणे लेकरांना बॉन्डिंग जवळी. तुमचा लेकरू तुमच्या पैसे फक्त 12वी पर्यंत आहे. 12वीच्या नंतर तुमचं लेकरू तुमच्यासोबत नाही. 12वीच्या नंतर शिकायला जातो त्या ठिकाणी लेकरू ते देता येईल. 12वीच्या नंतर लेकरू शिकायला जातो, तुम्ही दिवसभर कामाला जाता. अहो लेकराचं तोंड बघायला काय का झालं, 3 दिवस तोंड बघायला लागतात लेकरांचं. मला सांगा, आपण जर आपल्या लेकरासोबत वेळ देणार नाही, अहो लेकरांना प्रेम राहत नाही. हो आज ऐकत का तुम्ही, एकदा अमेरिकेला गेलं का पोरगी कमरला तर तिथं बघायला नाही गेला, कशामुळे व्हायला त्या ठिकाणी सांगा मला त्याचं कारण काय. तसं त्याच्या मागचं कारण एवढं एकच आहे, आपलं झालेला दुरावा. आपण मी बिझी झालो मोबाईल मध्ये, आपण झालो आपल्या कामात आपण आपल्या कामामध्ये दुरावा झालो, आपण आपल्या याच्यामध्ये बिझी झालो. चालले शाळा चालले, आले ट्युशन आलं, कधी प्रेमाने मी बोलला जवळ तुला, कधी विचारला बेटा काय अडचण आहे माहिती तुला, काही सांगू म्हणजे हात दिला. पैसा कमी ना, लेकरांना पैसा पुरवठा करणं हे साऱ्या गोष्टी नाही. पैसा येतो पैसा जातो, हा फीस भरतो शाळेची, चला गेलो, कधी शाळेतून परस्पर चौकशी करायला तुमचं काम आहे. 1 महिन्याला तुम्ही शाळेत जावा, बघा लिहून काय करायला, कुठल्या पद्धतीने करायला, किंवा शाळेमध्ये काय चुका व्हायला शिक्षकांच्या, त्या चुका तुम्ही शोधून त्या ठिकाणी त्यांना बोलत चला. जा विचारा, तुम्ही नाही विचारणार तर कोण विचारणार. आज पाहायला गेलं तर जिल्हा परिषदेची परिस्थिती मुलगीपेक्षा भारी झाल्यासारखी झाल्या त्या ठिकाणी, कोणीच लक्ष द्यायला तयार नाही त्या ठिकाणी. का? कारण तुम्ही काही बोलायला तयार. तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही, जोपर्यंत काही करणार नाही, तोपर्यंत असंच चालणार या ठिकाणी. उगा आणि परत म्हणणार आई ते शाळेत सर फोन केले आणि तू काही अभ्यास करणार येतेस म्हणून, तिने तुम्हाला म्हणते मग मी माझं ते झालंच नव्हतं तर मी कसं कम्प्लीट करू. तुम्हाला काय वाटतं मॅडम कुठं बोलले नाही, आणि बरोबर का मी होतो शाळेमध्ये शिकवायला लागलो, मी पाहिले सिलेबस कम्प्लीट होत नाही. मी सांगतो तुम्हाला, घेतलं का गुप्त सारायचं कम्प्लीट कर, लाल बहादूरच म्हणून ओव्हरऑल साऱ्या शाळेचं कम्प्लीट आहे. आता आपलं कर्तव्य झालंय, लेकरू तुमच्यासोबत 10वी पर्यंत आहे, झालं 11वी 12वीला अर्धे लेकर तुमचे निघून जातात, नागपूरला जातात, तिकडं जातात. हाय ते तर तुम्ही किती लेकराला वेळ देऊ ना, दिवसभर ड्युटी आहे, कधी रात्री लेकरू येते, कधी तुम्ही उशिरा येता, कधी बोलणं सुद्धा होत नाही, कधी ताटापाशी बसून एका जागी जेवण होत नाही. रात्री कधी कधी काय लेकर तर सकाळी 6ला गेलं का रात्री 9ला घरी काय क्लास नाही, काय कामाचं. मग कसं तुमचं आणि लेकरांचं प्रेम राहील सांगा बरं. लेकरांचं तुमचं बॉन्डिंग राहण्यासाठी, लेकरू तुमचं पूर्णपणे ऐकण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ पुढे लेकरांना पुढे लेकरांसाठी वेळ इन्व्हेस्ट करा तुमचा. आपण लेकरांसाठी वेळ देणार नाही तर कुणासाठी वेळ देणार. आणि आयुष्यातील जर सर्वात मोठी प्रॉपर्टी कोणाचं, तुमची लेकर सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे. आणि लेकर चुकतात, चुकलं म्हणजे का, चुकलं म्हणजे काय हात कापायचं नसतं. लेकर आपले आपल्या पोटचे लेकर आहे, आपण त्याच्यामध्ये चुका झालं तर आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू. काय काय गोष्टीने मारून करावं लागतं, काय काय गोष्टीने पेन. आणि दर आठवड्याला माझा पेपर होत असतो आणि लेकरांचे तुम्ही पेपर चेक करत जाऊ. लेकर काम सर पेपर दिले, कदाचित एखाद्या वेळेस होऊ शकतो एखादी पेपर, पण मॅक्झिमम मी पेपर घेऊन घेत नाही. टोटल पेपर माझे मिळालेले असतात. तुम्ही विचारत चला कसं का बेटा पेपर का बदलले माहिती का, दुसऱ्याचं झालं का माहिती, त्याला खोटं बोला का मला फोन करत सर पेपर झाला का, मला विचार, मला ठीक आहे मी बिझी जर राहिलो तर 7च्या नंतर मला कॉल करा ना. नाही, आणि अर्ध्या पालकांची मी आज पहिल्यांदा मी चेहरे पाहिलं की तुमचं कर्तव्य आहे, माझ्याकडेच ट्युशन लागून नाही तर ज्या ठिकाणी कुठे ट्युशन असेल, ज्या ठिकाणी तुम्ही कुठे लेकरांना तुम्ही त्या ठिकाणी पाठवत आहे त्या ठिकाणी तुम्ही विचारपूस करत चला, बघत चला. त्या ठिकाणी लेकरांना सुद्धा काय होतं, भीती पडते. अरे पप्पा विचारली होती, मम्मी विचारली होती, भीती राहते. आणि लेकरांना जर भीती राहणार आहे, पप्पा कधी येतात तो शाळा, मम्मी कधी येते ट्युशनला, तर जे करायचं तेच काय कामच. आपल्या लेकरामध्ये बदल झाला पाहिजे. येणारा काळ हा खूप खराब काळ आहे. आजच बघायला तुम्ही जॉब सुद्धा लवकर मिळणार नाही, जॉब नाहीच. लोकांची काम करायची इच्छाशक्ती आहे तर त्या ठिकाणी जॉब मिळणार गेला. कालच ऐकलं 11% रिलायन्स मध्ये काढलं नोकरीतून, जवळपास 44,000 कर्मचारी रिलायन्स मधून काढलं. येणारा काळ तसाच काळ. तर अशा काळामध्ये जर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असेल, टिकायचं असेल तर यू शुड हॅव सुपिरियर क्वालिटी. तुमच्याकडे बेस्टच असलं पाहिजे, मध्यमला या ठिकाणी काही किंमतच नाही. आपल्या लेकरामध्ये बदल करा, लेकरांना वेळ द्या, त्यांच्यामध्ये जीव लावा, तर बघा लेकरामध्ये ऑटोमॅटिक होणारा बदल. आणि त्याच्यानंतर मला एक 15 दिवसानंतर सांगा असं बोलायला आम्ही फॉलो केलं. आणि त्याच्यानंतर बघा मोबाईल देऊ नका, मोबाईल अजिबात देऊ नका. जर कामाचं असेल त्याला काही कन्सेप्ट क्लिअर होत नसतील त्याच कंडिशन मध्ये मोबाईल द्या. शॉर्ट्स वगैरे जर समजा कोणी करत असेल मला एकदा कॉल करा. मला कॉल केल्यावर मला गॅरंटी आहे की कोणतं लेकर घरी बघतच नाही त्या ठिकाणी, मला कॉल करून बघा एकदा तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हीच म्हणताल सर
काय केलो म्हणजे माझ्याकडे प्रसाद असेल वेगळा प्रकारचा, मग त्या ठिकाणी ते करून बघतच नाही त्या ठिकाणी. म्हणून माझ्या सर्वांना हार विनंती आहे की सर्वांनी आपल्या लेकरासाठी जे देशाचं भवितव्य आपल्या, आपण ह्यांना नाही करणार तर कोण करणार. वाईट सवयीच्या नादी जाऊ देऊ नका. गेमिंग असेल, गुटखा असेल, सिगारेट असेल, आपल्याला वाटत नाही तर लक्षात घ्या त्याच्यापेक्षा बाजूच्या मित्राला विचारायचं तर बरोबर सांगितलं. आणि एक म्हण आहे बघा आपल्याकडे, अख्ख्या घरचं गावाला माहिती राहतं पण घरच्याला माहिती राहणं म्हणतात बघा. ते काहीतरी एक म्हण आहे ग्रामीण भागामध्ये. तसंच प्रकार आहे. आपल्याला वाटत नाही सर शक्यच नाही, कधी ब्लाइंड फेथ नाही करायचं, विचारपूस करायचं आणि त्या ठिकाणी जस्टिफाय केल्यानंतरच आपण त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी करायचं. एवढंच मला बोलायचं होतं. आणि जर दुसऱ्या पालकांच्या जर काही अडचणी असतील तर ते मत मांडू शकता, आपण त्याच्यावर निवारण करूया. काहीच कुणाच्या काय अडचणी असतील तर सांगा, बिलकुल विचारा. काहीच नाही. तुमच्या मुलांसारखं काही नाही, तुमच्या बारकी भावासारख्या काही काय अडचण असेल तर सांगा. कोणी लेकरांना संधी लागली तर मला फोन करा. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आला तुम्ही बघू शकतो बाकीचे मला सांगायचं. तुम्हाला काय अडचण असेल तर सांगा. घुसागिरी तर मुलांना वरी घ्या ना. काही आमच्याकडून चुका झाल्या तरी आम्ही माफी मागतो, कारण आम्ही प्रामाणिकपणे इमानदारीने काम करण्याचा प्रयत्न करतोय. लेकरं कधी कधी खोटं बोलतात किंवा आमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर त्याच्याबद्दल पण आपलं एकच नाही आहे. येणाऱ्या ह्याच्यामध्ये 10वीला आपल्याला कमीत कमी 20 ते 25 पोरं 100% आणायची आणि ह्याच्यासाठी घट्टा काही करू शकत नाही तर त्याच्यासाठी तुमची सुद्धा मला मेहनत पाहिजे. तुम्ही तुमचा व्यक्तित्व लेकरांसाठी दिला पाहिजे. त्याला प्रश्न विचारत चला, बघत चला नेमकं करायला का नाही आणि त्याच्यानंतर कळते की काय सुधारणा आहे किंवा काय नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही मला इन्फॉर्म करत चला आणि आपण दोघे मिळून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पाणी वगैरे नाही तसं नाही. आता कसं असतं, हे पहिलेचे टप्पे झाले ना, त्याच्यानंतर आता दिवाळीच्या नंतर माझे एवढे पेपर असतात की मला टाइमच म्हणजे ऑलमोस्ट आपले 26 ते 27 पेपर झाले. मध्ये एवढे पेपर कोणी घेतले, एवढे 26 ते 27 पेपर झाल्या. माझे एक टार्गेट असतो 10वीचे 56 ते 57 पेपर येतात. नाही तसं करता येत नाही, कारण माहिती आहे का एक एक चॅप्टर परत एक्झाम घेतात. एक चॅप्टर झाला ना परत पुढचा झाला की त्या दोन्ही चॅप्टर मिळून जायचे आहे. आणि आता जर तेवढं करत असलं पाठांतराला लक्ष दिलं पाहिजे, त्यासाठी तेवढा त्यांना वेळ मिळत नाही त्या ठिकाणी. आता शाळेचे गडबड वगैरे असतं भेटायला नऊला काही लेकरं तर 9ला होते. लेकरांची थोडी बघायला अशक्तपणा एवढ्या पाहिजे मुलगी दुसरं घेऊ दे ना सांग. लेकरं 10वीला चालल्यात किंवा 10वीच्या 11वीला चालल्यात की उदगीरला 11वीची फीस ऐकलो मी काहीतरी 76,000 का 78,000 काहीतरी झाल्या. नाही मला माहिती, मी ऐकलो म्हणजे चर्चा ऐकलं. तर मी ह्याच्यामध्ये मी काय केलं पुढच्या वर्षी की जर समजा मी 11वीचे जर क्लास चालू केलं, म्हणजे आहे माझ्या डोक्यामध्ये प्लॅन, तर फक्त मी रेग्युलर क्लासचे दॅट इज जे काही जनरल सायन्स असतात 4 विषय, म्हणजे टोटल केरळचे शिक्षक येणार फक्त फीस ठेवणारे 40,000 रुपये 4 विषय. आणि त्याच्यामध्ये आपण टॅब देणार आहे. टॅब म्हणजे काय, त्याला काही बघायला बिघायला नाही बरं का. टॅब म्हणजे त्याला
जे काही एज्युकेशनल कंटेंट असतात ते बघण्यासाठी त्या रेग्युलर फीस मध्येच आपण त्यांना फ्री देणार. आणि ह्याच्यामध्ये फक्त जे हे करणार आहे का, फक्त जे गरीबाच्या घरचे लेकर आहेत, ज्यांच्या घरी ड्युट्या वगैरे नाहीत गव्हर्नमेंट, त्याच लेकरांना ह्या ठिकाणी डिस्काउंट मध्ये म्हणजे जे काही असेल त्यामध्ये बसणार आहे त्या ठिकाणी. नोकरी आल्यानं काय अडचण नसते. नाही असते 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 सॉरी लोन राहते, हप्ते राहतात. तिकडे इकडे द्या बेटा, पहिले इकडे द्या. जे माहिती आहे ते जा. मनीष पटपट जावा. 4-5 जण खाली घेऊन या बेटा.